भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र बुधवारी जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत माजी आमदार सुरेश हळवणकर यांना पुन्हा एकदा डावलल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे संतप्त नगरसेवक कार्यकर्त्यांनी हळवणकर यांचं कार्यालय गाठलं. पक्ष एकनिष्ठेचं हेच काय फळ, असा संतापजनक प्रश्न उपस्थित करत नगरसेवकांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. याची चर्चा शहरात रंगली आहे. इचलकरंजीतील सुरेश हळवणकर यांनी स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. ते 2 वेळा आमदारही होते. मात्र तिसऱ्या वेळी त्यांना यश मिळालं नाही. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची चर्चा सुरू होती. दरम्यान भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्येक इचलकरंजी दौऱ्यावेळी हळवणकर यांना न्याय देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे हळवणकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र जाहीर झालेल्या यादीत हळवणकर यांना पुन्हा डावलल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. संतप्त झालेल्या काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी हळवणकर यांचं कार्यालय गाठून हेच पक्षनिष्ठेचं फळ आहे का असा प्रश्न उपस्थित केला. नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल तर आम्ही पदावर का राहावं असं म्हणत राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. दरम्यान वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, तानाजी पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच हळवणकर यांनीही सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पक्षाच्या ध्येय धोरणाला बाधा येईल असं कोणतंही कृत्य करू नये. पक्ष नक्कीच न्याय देईल असा विश्वास हळवणकर यांनी व्यक्त केला.